नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या खूपच जबरदस्त आणि इंटरेस्टिंग अशा ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आलाय. कारण प्रेक्षकांनो, मालिकेत आलाय 5 वर्षाचा लीप आणि याचमुळे सावलीच्या आणि सारंगच्या आयुष्यात खूप सारे बदल घडून गेलेत. आता या सगळ्या बदलांमुळे एक दिवस अचानक सारंग आणि सावली दोघंही समोरासमोर येणार आहेत आणि तिथून मात्र नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. आता प्रेक्षकांनो, हे सगळं कसं झालंय, कशामुळे सावली आणि सारंग वेगळे झालेत, हे तर तुम्ही पाहणारच आहात. पण नंतर मात्र 5 वर्षानंतर सावलीला मूल झालेलं असणार आहे आणि सावलीला मूल झालंय हे मात्र अद्याप सारंग किंवा त्याच्या घरात इतर कोणालाही माहीत नाही. आता नक्की पुढे कसं घडणार आहे, या सगळ्यांमध्ये सारंग कशा पद्धतीने आता सावलीचा शोध घेत राहणार आहे, तरीही त्याला मात्र सावली सापडणार नाही आणि अचानक दोघंही आता समोरासमोर येणार आहेत, तेही 5 वर्षाच्या नंतर. आणि मग पुढे काय होणार आहे, सगळं कसं घडणार आहे, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आता प्रेक्षकांनो, हे सगळं कसं होणार आहे, याच्या अगोदर काय झालं होतं, हे सगळं आपण शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर सगळं आता पुढे नक्की कसं घडणार आहे, काय होणार आहे ते पाहूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता सावली आणि सारंग या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले, ते म्हणजे तिलोत्तमामुळे. आता हे सगळ्याला कारणीभूत आहे अमृताची सगळी सिच्युएशन. कारण अमृता सध्याच्या फेजमधून जाते ते सगळं खूप म्हणजे विचित्र आहे. कारण सध्या अमृताची परिस्थिती आणि मनस्थिती दोघी आता ठीक नाहीत. इथे मात्र बिचारी अमृता, तिला काही समजत नाही आपण काय करतो काय नको. आणि तिच्या हट्टापायी मात्र इकडे ही तिलोत्तमा सावली या दोघींमध्ये खूपच खडाजंगी असं भांडण आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि भांडण मात्र चक्क टोकाला गेले. आता इकडे दोघी एकमेकींवरती आरोप प्रत्यारोप करत असतात आणि यातच मात्र चक्क आता सावलीवरती सारंग हा हात उचलतोय. आणि सावली मात्र एकदम चक्कच होते. तिला तर समजत नाही हे सगळं कसं शक्य आहे. मी तर कधी हे सगळ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की सारंग सर माझ्यावरती हात उचलतील. आता प्रेक्षकांनो, यामुळे सगळे तर एकदम थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलेत. पण त्यातली त्यात सावली मात्र पूर्ण हँगच झाली. तिला समजत नाही हे सगळं स्वप्न आहे की खरेच सत्य आहे. कारण तिच्यावरतीच विश्वास बसत नाही की खरेच सारंग सरांनी माझ्यावरती हात उचलला. आणि मग मात्र आता तिलोत्तमा खूप मोठा निर्णय घेते आणि सारंगला म्हणते, सारंग थांब 1 मिनिट, खबरदार आता एक शब्दही पुढे बोलू नकोस. आज न सगळं इथेच होऊन जाऊ दे. इथून मागे झालं ते झालं, पण आज कोणता तरी एक निर्णय तुला घ्यावाच लागणार आहे. आणि त्यावेळी मात्र आता सारंग म्हणतो, आई काय झालं बोलला. आणि तेव्हा मग इकडे सावलीच्या हाताला धरून तिलोत्तमा घराच्या बाहेर काढायला लागते. पण ते सारंग, बघ तुला काय करायचंय, घराण्याची प्रतिष्ठा मान जपायचा आहे का ह्या मुलीला, हिला स्वीकारायचंय. बघ तुझ्या पुढे फक्त 2च ऑप्शन आहेत, कोणता तरी एक तुला निवडावंच लागणार आहे. पण इथे सारंग मात्र खूपच रडवेला झालेला असतो. आई प्लीज असं नको ना गं, तिला विनंती करू लागतो. पण आता तिलोत्तमाच्या मात्र डोक्यावरून पाणी गेले. तिला काही आता हे सहन होत नाही. कारण इथे मात्र तिलोत्तमाने सांगितले निक्षून, काही जरी झालं ना तरी आता मी शांत बसणार नाही. कोणता तरी एक निर्णय तर तुला घ्यावाच लागणार आहे. ठरव, तू लवकरात लवकर ठरव. तुला ही मुलगी पाहिजे की आपल्या घराण्याची प्रतिष्ठा पाहिजे. आता यामध्ये मात्र प्रेक्षकांनो, सारंगचं बिचाऱ्याचं मरण आले. कारण त्याला एकतर सावलीला सोडायचं नाही आणि दुसरीकडे मात्र आईलाही दुखवायचं नाही. त्याला आता दोन्ही बाजू बॅलन्स करायच्यात. पण ते तर शक्य नाहीये. पण इथे सावलीला मात्र आता सगळे त्यांचे प्रेमाचे दिवस आठवायला लागतात. सारंग म्हणत असतो, ठीक आहे, तुला वाटतंय ना तर कोणती तरी एक बाजू निवडावी तर ठीक आहे, मी सावलीसोबत जाईन. सावली जर घर सोडून गेली ना तर मीही तिच्यासोबत निघून जाईन. मी लग्नात वचन घेतलं होतं आणि तिला वचनही दिलं होतं की काही जरी झालं तिच्या सुखात दुःखात प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला तिची साथ देईल. आणि ते वचन मी नाही मोडू शकत. त्यामुळे काही जरी झालं ना तरी सावली जर या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा तिच्यासोबत निघून जाईल. असं म्हणल्याच्या नंतर तिलोत्तमाला खूप राग येतो. म्हणतो, वा सारंग, खरंच ना खूप छान डिसिजन घेतलास. इतके वर्ष मी तुला ओळखते, पण हा माझा सारंग नाहीच आहे. माझा सारंग आईला सोडून कधी जाणारच नाही. पण हा कोणता तरी भलता सारंग मी पाहते. पण इथे मात्र आता प्रत्येक वेळीसारखं
सावली मात्र तिचं सोज्वळ रूप आता सगळ्यांना दाखवायला लागते. पण असे नाही सारंग सर, काही जरी झालं ना तरी तुम्ही या घराला सोडून अजिबात जायचं नाही. या घरातल्यांना तुमची खूप गरज आहे. त्यामुळे काही जरी झालं ना तरी तुम्ही इथेच राहणार आहेत. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत नाहीत येणार. इथे मात्र सारंग तिला गयावया करू लागतो. सावली प्लीज, अगं किती उशीर झालाय, प्लीज तू असं नकोच ना करू. तू उद्या तरी जाणं प्लीज, आत्ता नको जाऊ. मी आईला समजावतो. पण इथे तिलोत्तमा ती मात्र सारंगवरती चिडते. म्हणते सारंग, आणखीन तुला कोणत्या अशा शब्दात सांगू, कोणत्या भाषेत सांगू जेणेकरून तुला समजेल. सारंग म्हणत असतो, आई प्लीज एकदा माफ कर ना गं, प्लीज एकदा, एवढी शेवटची चूक. पण तिलोत्तमा सांगते, म्हणते सारंग, मी तुला या अगोदरही सांगितलं होतं की तिच्याकडून एक जरी अशी चूक झाली ना तरी मी तिला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही. आता प्रेक्षकांनो, शेवटी मात्र इथे त्यांचा फायनल डिसिजन झालेला असतो. इकडे राजकुमार याला एवढा काय आनंद झाला आहे की त्याला वाटतं मी एवढी मोठी एखादी लढाई जिंकलेली आहे, असा त्याच्या मनामध्ये आनंद चाललेला आहे. इथे हा राजकुमारनं जो प्लॅन केला होता तो मात्र अगदी बरोबर सक्सेसफुल झाला आहे. कारण त्याला काही करून सावलीला सगळं हे करायला लावून सगळ्यांच्या समोर अगदी तिला मान खाली घालायला लावून या घराच्या बाहेर काढायचं होतं. आणि बरोबर त्याचा हेतू मात्र साध्य झाला आहे. आणि शेवटी काय, इकडे बरोबर त्याला हवं होतं आणि अगदी तसंच घडलेलं असतं. त्याने आता पूर्णपणे त्याच्या सगळ्या या अमृताच्या या मनस्थितीला, त्यांच्या बाळ जाण्याला पूर्णपणे सावलीला जबाबदार धरले. आणि शेवटी मात्र त्याचं खरं रूप सगळ्यांना दाखवलंच आहे. म्हणजे सगळ्यांच्या समोर आलं नाही, पण इथे प्रेक्षकांनी तरी पाहिलेलं आहे ते. आता शेवटी मात्र तो भैरवीला सामील झालाय आणि भैरवीने खोटे नाटे पुरावे दाखवून मात्र बरोबर या राजकुमारची दिशाभूल केलेली असते आणि बरोबर त्याला विश्वास ठेवायला भाग पडले. आता राजकुमार मात्र छुपा रुस्तममुळे बरोबर छुपे वार करतोय, जेणेकरून कोणाला समजणारही नाही आपण काय करतोय काय नाही. राजकुमार मात्र इथं मुद्दाम आता या तिलोत्तमाला गळ घालू लागतो. आई प्लीज, अगं एकदा माफ कर ना, खरंच तिच्यामुळे नाही होत आणि मी समजू शकतो. पण इथे राजकुमारचा फक्त हा वरवरचा देखाव आहे. त्याच्या मनातून मात्र त्याला प्रचंड आनंद झालाय. एकदाची सावली ह्या घराच्या बाहेर जाते म्हणजे माझं जे स्वप्न होतं, मी जे मनात ठरवलं होतं, तो मात्र माझा हेतू साध्य झालेला आहे. आता शेवटी प्रेक्षकांनो, इकडे सावलीने मात्र जगन्नाथला फोन केलेला असतो आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. खरंच जगन्नाथजी, मी ना आता हे घर सोडून कायमचं निघून जाते. आणि हे ऐकून तर जगन्नाथला एवढा काही धक्का बसलाय ना. जगन्नाथ म्हणत असतो, सावली अगो तुला वेळ वगैरे लागले की काय, आणि हे काय असा निर्णय घेते, आणि ते तू घर सोडून जाण्याची भाषा का करते, मला काही प्रॉब्लेम झालाय का, मला सांग ना, काय झालंय का, मी येऊ का तिकडे. पण सारंग इथे जवळच असल्यामुळे सावली मात्र म्हणत असते तसं नाही काही, आणि तिथून लांब जाते. आता प्रेक्षकांनो, सावली मात्र इकडे घडलेला सगळा प्रकार इथे या जगन्नाथला सांगू लागते. पण जगन्नाथ तिकडून तिला समजावत असतो की बाळा, तूही थोडं सारंगला समजून घे ना गं, तोही सध्या खूप विचित्र सिच्युएशनमध्ये अडकलाय ना. एकतर त्याला आईच्या बाजूने बोलता येत नाही आणि दुसरीकडे तुझीही बाजू घेता येत नाही. नेमकं त्याला काय करावं ते समजत नाही. दोन्ही दगडांवरती पाय ठेवावं असं वाटतंय. पण सावली मात्र ते समजवू लागते की खरंच जगन्नाथजी, मला नाही वाटत मी आता इथे राहू शकेल आणि माझ्यामुळे सगळ्यांना त्रास नकोय. त्यामुळे मी या घरातून निघून जाण्याची योग्य असणार आहे. आता प्रेक्षकांनो, जगन्नाथला समजावं लागतो की बाळा, तू तसा अगदी झटपट निर्णय नकोच घेऊ, आणि रागात माणसाने निर्णय घेतलेले खूप चुकीचे निघतात ना. त्यामुळे तू शांत डोक्याने विचार कर, आणि कधीही तुझं माहेर तुझ्यासाठी अगदी माहेरची दारं कायमची उघडीच आहेत. त्यामुळे तू बिनधास्त कधीही माझ्याकडे येऊ शकतेस. अगदी माझी लेकीवणी आहेस ना, म्हणजे माझी लेकच आहेस ग तू, तू कधीही माझ्या घरी येऊ शकतेस. पण त्यावेळी मात्र सावली आता स्पष्टपणे यायला नकार देते. म्हणते जगन्नाथजी, नाही, मी जर तुमच्याकडे आले ना तर सारंग सर मात्र माझ्याकडे येणं जाणं करतील. आम्ही दोघंही आता कॉन्टॅक्टमध्ये राहू, आणि मग हे परत तिलोत्तमा मॅडमना त्रास होणार, परत त्यांची चिडचिड होणार, आणि त्या काहीही सहन करणार नाहीत. त्यामुळे सगळं हे नकोच आहे. मी न इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे. पण हे ऐकून बिचारा हा जगन्नाथ तो मात्र पूर्ण हादरून गेलाय. त्याला समजत नाही सावलीचं काय करू, ती अशी वेड्यासारखं का निर्णय घेते. पण इथे सावली त्याला बरोबर समजावून सांगते, आणि कशा प्रकारे मी इथून कुठेतरी लांब निघून जाणं हे सगळ्यांच्या भल्याचं आहे हे मात्र त्याला समजावून सांगते. आता कुठेतरी हे सुद्धा एक प्रकारे जगन्नाथला पटलेलं आहे.
आणि शेवटी मात्र सावली तिथून निघून जाणार आहे. पण जाता जाता सावलीचं एक विचित्र कसं तरी त्याला वाटायला लागतं की खूपच आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल घडत आहेत. खरंच खूप अस्वस्थ होतंय. का असं होतंय? मुळात म्हणजे घर सोडून जाते ना, म्हणून होत असेल का? पण प्रेक्षकांनो, इथे सावलीची गुड न्यूज असणार आहे. पण याची अद्याप तिलासुद्धा कल्पना नाही आहे. आणि मध्येच आता जेव्हा सावलीला हे सगळं सत्य समजणार आहे, तेव्हा मात्र फक्त ती एकटीच असणार आहे. आणि याची ना घरच्यांना कल्पना आहे ना सारंगला. कारण मुळात तर घरच्यांना माहीत होतं सारंग मात्र कधीच बाबा होऊ शकणार नाही आणि सावली ही कधीच आई होऊ शकणार नाही. कारण सावलीच्या पत्रिकेमध्ये मात्र संतती विरह असल्यामुळे सगळ्यांना मात्र तसंच वाटतंय. पण जेव्हा अचानक आता सावलीचा मूल मोठं होणार आहे, कारण अगदी अचानक 5 वर्षाचा लीप येणार आहे मालिकेमध्ये आणि सावली मात्र तिच्या मुलाला घेऊन आता इकडे स्कूलमध्ये जात असते, तेव्हा मात्र अचानक इकडे 6 वर्ष सारंग सावलीला शोधतोच आहे. आणि अचानक त्याला मात्र असा मुलगा दिसतो, तो म्हणजे अगदी सावलीसारखा दिसणारा. आणि तो त्याच्या दिशेने जाऊ लागतो. तेवढ्यात सावली मात्र त्याच्या हाताला पकडून तिथून जाऊ लागते. आणि हे सगळं बघून सारंग तर एकदम थक्कच झालाय. म्हणजे हे सावलीचा मुलगा खरंच ती तिच्या आयुष्यात पुढे गेली की काय? या सगळ्या विचाराने मात्र सारंगच्या डोक्यामध्ये खूपच विचित्र फिलिंग्स यायला लागतात. त्याला समजत नाही, खरंच आपण विचार करतोय अगदी तसंच असणार आहे का? खरंच सावली तिच्या आयुष्यात पुढे गेली म्हणजे तिने लग्न केलं असेल का? त्याच्या डोक्यात मात्र नको नको ते विचार येऊ लागतात. आता प्रेक्षकांनो, नक्की ह्या 5 वर्षाच्या लीपमुळे मालिकेमध्ये आणखीन काय इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आणि ते सारंग आणि सावली खरंच परत नव्याने एकत्र येऊ शकतील का? खरंच सावली सारंगशी बोलू शकेल का आणि त्याला बोलेल का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. ते मात्र आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. ते सगळं पाहण्यासाठी अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.